नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून जी सध्या सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे, त्याच्या अंतर्गत सुनील प्रभू जे प्रतोद म्हणून त्यांनी व्हीप बजावला होता आणि 16 जे आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले, त्यांच्यावर कारवाई केली जावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली. आणि हे व्हीप बजावणारे जे सुनील प्रभू आहेत त्यांची उलट तपासणी या दरम्यान झाली. अगदी विटनेस बॉक्समध्ये बोलवून महेश जेठमलानी जे एकनाथ शिंदे यांचे वकील आहेत त्यांनी उलट तपासणी घेतली. त्याच्यातून बरीच माहिती जी आहे ती समोर आली आणि कुठेतरी सुनील प्रभू हे दबावाखाली आलेले आहेत हे दिसून आलं. आता शिंदे गट जो आहे तो आपली बाजू मांडतोय, त्यांची उलट तपासणी होईल आणि त्याच्यातही बरीच माहिती समोर येईल. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडून एक अर्ज विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेला आहे आणि त्या अर्जामध्ये हे म्हटलंय की आत्ता उद्धव ठाकरे गटामध्ये जे सुनील प्रभू आहेत किंवा खासदार अनिल देसाई आहेत, विजय जोशी आहेत, ते यांची सगळी जी काय डिव्हायसेस आहेत, इलेक्ट्रॉनिक जे काही साहित्य त्यांच्याकडे आहे, म्हणजे मोबाईल फोन असतील किंवा आयपॅड असतील, लॅपटॉप असतील, कॉम्प्युटर असतील, हे सगळं जे ते ताब्यात घेण्यात यावं आणि त्याची व्यवस्थित चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या अर्जामध्ये केलेली. आणि याच्या मागचे कारण म्हणजे जे काही कागदपत्र किंवा डॉक्युमेंट हे सादर केलेले आहेत ठाकरे गटाकडून ते कुठेतरी खोटे आहेत, बनावट आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. एकूणच हे प्रकरण जे आहे ते दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चाललेलं आहे. नवीन नवीन माहिती त्याच्यात समोर येऊ लागलेली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की जेव्हापासून हे प्रकरण सुरू झालं, जेव्हापासून विधानसभा अध्यक्षांकडे ते आलं, नंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं, पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांकडे आलं, या सगळ्या याच्यामध्ये ठाकरे गटाकडून वारंवार हे सांगितलं जात होतं की आपण कसे वरचढ आहोत. एकदा हे सुरू झालं की कसं एकनाथ शिंदे गट जो आहे तो अडचणीत येईल आणि अमुक अमुक कालावधीनंतर त्यांना पाय उतार व्हावं लागेल, सरकार पडेल, मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, हे ते सांगत आलेले आहे. पण आता एकनाथ शिंदे यांच्याकडूनच हे प्रकरण जे ते आणखी उकरून काढा, जे काही जमिनीखाली दडलेलं आहे, जे काही लपवण्यात आलेलं आहे ते बाहेर काढा, त्यातून आणखी माहिती येईल आणि खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे स्पष्ट होईल. अशा पद्धतीची आता मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून या अर्जाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आणखी नवीन माहिती याच्यात समोर येईल. आता त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी असं अर्जामध्ये म्हटलेलं आहे की आपल्याला जो काही ईमेल पाठवण्यात आला होता, म्हणजे सुरुवातीला सुनील प्रभू यांनी म्हटलं होतं की या संदर्भामध्ये म्हणजे ज्या वेळेला 20 जूनला हे सगळं विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर शिवसेनेचे आमदार अचानक नॉट रिचेबल झाले, त्यावेळेला एक मीटिंग बोलवण्याचं ठरलं होतं आणि त्या संदर्भात मग सगळ्यांना काय मेल पाठवण्यात आले, व्हॉट्सअप करण्यात आले किंवा कोणी प्रत्यक्ष समोर होते त्यांना सांगण्यात आलं. अशा पद्धतीने सुनील प्रभू यांनी सांगितलं होतं आणि तशाच पद्धतीचं पत्र हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा पाठवण्यात आलं. पण ते सुरुवातीला व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आलं असं सुनील प्रभूंनी म्हटलं होतं आणि नंतर ते ईमेल करण्यात आलं असं त्याच्यामध्ये बदल केला त्यांनी. आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सांगितलं की त्यांच्या गटाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वकिलांच्या मार्फत हे सांगण्यात आलं, तेव्हा त्याच्यात स्पष्ट केलेलं आहे की जे काही पत्र ईमेल करण्यात आलं आपल्याला ठाकरे गटाकडून, ते पत्र ज्या ईमेल ॲड्रेसवर पाठवलं eknath.shinde@gmail.com असा तो ईमेल ॲड्रेस होता, त्याच्यावर पाठवण्यात आलं. प्रत्यक्षामध्ये तो ईमेल ॲड्रेस आपला नाहीच आहे असं शिंदे गटाने स्पष्ट केलेलं आहे की तो ईमेल ॲड्रेस आमचा नाहीच आहे. मग हे पत्र नेमकं कोणाला पाठवलेलं आहे त्याची तपासणी व्हावी, त्याची चौकशी व्हावी आणि त्यासाठी जी सगळी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत सुनील प्रभूंच्या ताब्यात असतील किंवा खासदार अनिल देसाई यांच्या ताब्यात असतील किंवा विजय जोशी यांच्या ताब्यात असतील, ही सगळी ताब्यात घेण्यात यावी आणि त्या संदर्भातली सगळी चौकशी करावी, त्याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. शिवाय त्यांनी विधानसभा अध्यक्षांना हे सुद्धा सांगितलंय की गुगलच्या मार्फत याची तपासणी करावी की जो काही मेल पाठवण्यात आला तो नेमका कोणाला पाठवलेला आहे. कारण जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे eknath.shinde@gmail.com हा आमचा नाहीच आहे. मग नेमका तो मेल कोणाला पाठवला, कोणत्या ईमेल ॲड्रेसवर ते पाठवण्यात आलेलं आहे,
ही तपासणी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी गुगलशी संपर्क साधा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष या संदर्भात पुढची काय कारवाई करतात ते बघायचंच आहे. पण हे आता नवीन माहिती उकरून काढण्यासाठी जेणेकरून आम्ही कसे योग्य आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आता एकनाथ शिंदे गट करणार आहे. आतापर्यंत सुनील प्रभू यांची उलट तपासणी झाली. आता एकनाथ शिंदे यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे की जी काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ते ताब्यात घ्या ताबडतोब, कारण त्याच्यातली बरीच माहिती डेटा हा सगळा डिलीट केला जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून तो ताब्यात घ्या. आता जर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीतरी त्रुटी असती, यांच्या गटाकडून काहीतरी चुकीचं काहीतरी घडलेलं असतं, तर त्यांनी ही चौकशी करा किंवा त्यांचे इलेक्ट्रॉनिक सगळे डिव्हाइसेस ताब्यात घ्या आणि त्याच्यातून बघा त्यांनी कुठे मेल केलेला आहे, त्यांनी कोणाशी व्यवहार केलेले आहेत, कोणाला पत्र पाठवलेली आहेत, कोणाला मेसेजेस केलेले आहेत, हे सगळं तपासून बघा. त्याच्यातूनच तुम्हाला खरं काय ते समोर येईल. असं त्यांनी म्हटलं नसतं. जर ते खोटे असते किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्यांच्यात त्रुटी असती, दोष असता, तर निश्चितपणे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला नसता. पण ईमेल आपल्याला पाठवण्यात आलेला आहे, मात्र तो ज्या ईमेल ॲड्रेसवर पाठवला तो आमचा ईमेल ॲड्रेस नाहीच आहे. त्यामुळे गुगललाच तुम्ही चौकशी करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच वेळेला सुनील प्रभू यांची आणखी एकदा उलट तपासणी गुरुवारी झाली. त्यावेळेला सुनील प्रभूंना विचारण्यात आलं की घटनेमध्ये जर एखाद्या आमदाराने किंवा लोकप्रतिनिधीने काही पक्षविरोधी कारवाई केली किंवा पक्षादेश मानला नाही तर त्याच्यावर काय कारवाई केली जाते. तर घटनेमध्ये म्हणजे शिवसेनेच्या घटनेमध्ये अशा प्रकारची कोणती तरतूदच नाहीये. अशा प्रकारची तरतूद म्हणजे शेड्यूल 10 नुसार जी एरवी बाकीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई होते, संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे शेड्यूल 10ची, ज्याच्यामध्ये आमदाराने समजा स्वतःहून राजीनामा दिला तर त्याला अपात्र करता येऊ शकतं. त्याने दुसऱ्या पक्षात जाण्याचं ठरवलं, तो दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर त्याला अपात्र करता येऊ शकतं. किंवा त्याने मतदान सांगून देखील योग्य व्यक्तीला केलं नाही किंवा ज्या ठिकाणी करायचे मतदान तिथे न करता विरोधी पक्षाला मतदान केलं तर त्याला अपात्र करता येऊ शकतं. किंवा तो आमदार किंवा तो लोकप्रतिनिधी जर अनुपस्थित राहिला मतदानाच्या वेळेला तर त्याला अपात्र करता येतं. तर ह्या सगळ्या ज्या काही तरतुदी आहेत या शेड्यूल 10 नुसार, या तरतुदी शिवसेनेच्या घटनेत नाहीच आहेत, समाविष्टच नाहीत. आणि हे सुनील प्रभू यांनी मान्य सुद्धा केलं की अशा कोणत्याच तरतुदी नाहीत एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ शिवसेनेच्या घटनेमध्ये अशी तरतूदच नव्हती कुठे की अपात्र कसं करायचं. एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्यासाठी अमुक अमुक या गोष्टीनुसार जर तो त्याच्यामध्ये बसत असेल, त्या निकषात बसत असेल तर त्याला अपात्र केलं पाहिजे, हे कुठे म्हटलेलंच नाहीये. याचा अर्थ हे सगळं कधी करायचंय तर आता विधानसभा अध्यक्षांनी करायचंय. ते शिवसेनेने काहीच कारवाई केली नाही कारण ते करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदीच त्यांच्याकडे नव्हत्या. जर खरोखरच त्यांना वाटत असतं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी काही चूक केलेली आहे, त्यांनी पक्षाचा आदेश मानला नाही, तर काहीतरी कारवाई पक्षाकडून व्हायला पाहिजे होती. पण ती कारवाई झालेलीच नाही. त्यांनी थेट कोर्टामध्ये धाव घेतली किंवा विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि त्या माध्यमातून यांच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केलेली. याचा अर्थ पक्षाकडे अशी कोणतीही तरतूद नाही, कोणत्याही प्रकारची अशी यंत्रणाच नाही की ज्याच्यातून या सगळ्या आमदारांवर कारवाई करता येईल. हे घटनेमध्ये किती मोठा दोष आहे पहा त्यांच्या, की अशा पद्धतीची कारवाई होऊच शकत नाही. असाच तरतूद त्या ठिकाणी अशीच एक प्रकारची यंत्रणा तिथे उभी राहिलेली. जर तशी कोणती कारवाई केली गेली असते तर आधीच पक्षाकडून कारवाई झाली असती, पण तसं झालेलं नाहीये. तर या दोन गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत की एक तर पक्षाच्या घटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद नाही एखाद्या आमदारावर किंवा लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्याची शेड्यूल 10 नुसार, आणि त्याचबरोबर जो काही ईमेल ॲड्रेस ज्याच्यावर हे पत्र पाठवण्यात आलं की तुम्ही बैठकीला उपस्थित राहा एकनाथ शिंदेंना किंवा त्यांच्या गटातल्या इतर आमदारांना, ते पत्र एकनाथ शिंदे यांच्या मेलवर गेलेलंच नाही कारण तो मेलच चुकीचा आहे. आणि तो चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी शिंदेंकडूनच मागणी करण्यात आली की गुगलला विचारा, त्यांच्याशी संपर्क साधा आणि विचारा की हा नेमका मेल कुठला आहे आणि याचा अर्थ की तो मेल खोट्या बनावट पद्धतीने तयार केलेला आहे का पाठवण्यासाठी, हे पत्र पाठवण्यासाठी. कारण माझा हा मेल नाहीये, माझा जो मेल आहे तो वेगळा आहे, त्या ॲड्रेसवर तर कोणतं पत्र आलेलं नाहीये. त्यामुळे गुगलकडून ह्याची तपासणी करा आणि माहिती मिळवा.
आणि त्यासाठी मग या सगळ्यांचे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ते ताब्यात घ्या अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाने हे सगळं उकरून काढण्याचं आता ठरवलेलं आहे आणि त्यातून आणखी नवीन माहिती समोर येईल, नवीन काही गौप्यस्फोट होऊ शकतील, ते येत्या काळामध्ये पाहायला मिळतीलच आपल्याला. पण दिवसेंदिवस ही सगळी सुनावणी, ही प्रक्रिया ही रंगतदार होत चाललेली दिसतच आहे. पण दिवसेंदिवस कदाचित ठाकरे गटासाठी ते अधिक कठीण आणि कुठेतरी अवघड होत चाललेलं आहे का असं सुद्धा वाटू लागलेलं आहे. ते बघूया येत्या काळामध्ये काय होतंय ते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.